नमस्कार मित्रांनो, मिताक्षी मल्टी सर्व्हिसेसच्या युट्यूब चॅनलवरती आपले परत एकदा स्वागत आहे. परत एकदा आपण व्हिडिओ घेऊन आलोत CP प्लसच्या इजी बुलेट कॅमेऱ्यावरती. कसं इन्स्टॉलेशन करायचं, कसं त्यांचे फीचर्स बघायचे, तर चला तर मित्रांनो पहिले आपण त्याचा अनबॉक्सिंग करून घेऊया. यासोबत आपल्याला मिळतंय एक बुलेट वॉटर रजिस्टर्ड कॅमेरा, 2 अँटिना आहेत 4G चे. त्याचबरोबर आपल्याला मॅन्युअल मिळतंय ज्याच्यामध्ये आपण ॲप डाउनलोड करू शकतो QR स्कॅन करून. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला एक अडॅप्टर मिळतो. इथरनेटच्या केबलला फिटिंग देण्यासाठी इन्स्ट्रुमेंट मिळतात. त्याचबरोबर फिटिंगसाठी स्क्रू वगैरे मिळतात. ही झाली कॅमेऱ्याची अनबॉक्सिंग. तर आपण याचे इन्स्टॉलेशन बघू, मोबाईल वरती कसे करतात व फीचर्स बघू याचे. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व कमेंट करा. प्रथमतः आपल्याला जायचं आहे प्ले स्टोअर मध्ये. प्ले स्टोअर मध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्च करायचं इझी लिव्ह म्हणून, EZY इझी लिव्ह ॲप वरती क्लिक केल्यानंतर आपण ऑलरेडी इन्स्टॉल केलेला असल्यामुळे इथे डायरेक्ट ओपन म्हणून आलेला आहे. ओपन खाली पाहू शकता मित्रांनो, नवीन युजर असेल तर साइन अप वरती क्लिक करायचं आहे. साइन अप वरती क्लिक केल्यानंतर आपण मोबाईल नंबर किंवा ईमेल ID द्वारे लॉग इन करू शकतो, याच्यामध्ये रजिस्टर करू शकतो. तर आपण इथे ईमेल ID किंवा मोबाईल नंबर टाकू. तर आपण ईमेल ID टाकू. त्यानंतर राईट मार्क करून घ्यायचा आहे. नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं. व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपण बघू शकता आपल्या ईमेल ID वरती OTP गेलेला आहे. OTP इथे टाकायचा आहे. दुसऱ्या कॉलममध्ये पासवर्ड प्रेस करायचा आहे आणि कन्फर्म पासवर्डवरती कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकते वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, पहिला अल्फाबेट हा कॅपिटल असला पाहिजे. त्यानंतर एक सिम्बॉल टाकायचा आहे आणि नंबरिंग टाकायची आहे. तर हे आपण लॉग इन करून घेऊ. रजिस्टर करून लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे डॅशबोर्ड मिळतो. त्यामध्ये आपण ॲड डिव्हाइसवरती क्लिक करायचं आहे. आपल्या घरी जर वायफाय कनेक्शन असेल तर आपण वायफायद्वारे देखील कॅमेरा रजिस्टर करू शकतो, ॲड करू शकतो. किंवा याच्यामध्ये आपण वायफाय जर नसेल तर 4G सिम 5G सिम टाकून सुद्धा कनेक्ट करून रजिस्टर करू शकतो. तर आपल्याकडे वायफाय असल्यामुळे आपण वायफायवरती क्लिक करणार आहेत. इथे राईट मार्क करणार आहे. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करणार आहेत. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्या घरी जो वायफाय आहे तो आधी आपल्या मोबाईलला कनेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथे या वायफायचं नाव सर्च होईल. त्यानंतर खाली पासवर्ड टाकायचा आहे आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा QR कोड येतो. QR कोडला आपल्याला कॅमेऱ्यासमोर धरायचा आहे. 2 मिनिट. ॲटोमॅटिक कॅमेरा ॲड करून घेतो. त्यानंतर आपल्याला कॅमेरा बघायला मिळतो. कनेक्टेड केल्यानंतर अशा प्रकारे डायग्राम येतो. डायग्राम आल्यानंतर आपल्याला वेट करायचं आहे 2 मिनिट. स्कॅन डिव्हाइस म्हणून येत आहे. त्याच्यानंतर रजिस्टर्ड येते. त्यानंतर इन्स्टॉलायझेशन येते. वायफाय कनेक्टेड. वायफाय कनेक्टेड. नंतर आपल्याला कन्फर्म ह्या बटनवरती प्रेस करायचं आहे. बघू शकता आपला कॅमेरा यशस्वीरित्या इन्स्टॉल झालेला आहे. आता कॅमेऱ्याची क्वालिटी दाखवतो मित्रांनो. कॅमेऱ्याची क्वालिटी बघू शकता. SD HD दोन्ही करू शकता. एकदम बढिया क्वालिटी आहे. त्याबरोबर याच्यामध्ये आपल्याला सायरन बघायला मिळते. सायरनचा आवाज ह्या प्रकारे असतो. त्याचबरोबर प्लेबॅकचं बटन आहे. 2 वे कम्युनिकेशनसाठी टॉक बटन आहे. मोशन डिटेक्शन आहे. लाईट ॲटोमॅटिक लागतात त्याचे रात्रीच्या वेळेस, किंवा आपण स्वतःसुद्धा बंद चालू करू शकतो. अशा प्रकारे आपण कॅमेरा इन्स्टॉल करू शकतो मित्रांनो.
तर अशा प्रकारे आपण कॅमेऱ्याचे इन्स्टॉलेशन करू शकतो. वायफाय वरती अगदी कमी दरामध्ये आपण हा कॅमेरा परचेस देखील करू शकता. मार्केटमध्ये 2500-2600 पर्यंत हा कॅमेरा सेल होतो. जर आपल्याकडे आले तुम्ही तर आपल्याकडे फक्त 2200 रुपयामध्ये कॅमेरा मिळेल. तर कॅमेरा जर आपल्याला आपल्याकडून खरेदी करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा किंवा आपल्या ऍड्रेसला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपला पत्ता आहे मिताक्षी मल्टी सर्व्हिसेस, नवा मोंढा, SBI ATMच्या बाजूला, गव्हाणे रोड, परभणी, महाराष्ट्र 431401. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व लवकरात लवकर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.